हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल कॉमर्स प्रीमियर लीग बाय GATU अकॅडमीच्या डे नंबर 5 मध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं मनापासून एक वेळेस स्वागत करतोय. अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज ही आपली सेकंड नॉवेल आहे जे आपण डिस्कस करत आहोत. याच्या अगोदर टू सर विथ लव्ह ही नॉवेल आपण डिस्कस केली होती. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स डिस्कस केले होते. त्याचबरोबर एक्सपेक्टेड क्वेश्चन्स जे 2025 किंवा 26 बोर्डामध्ये येऊ शकतात ते सुद्धा डिस्कशन झालं होतं. त्याचं आन्सर सुद्धा दिलं होतं लास्ट सेशन मध्ये. अँड इफ इन केस तुमच्यापैकी काही स्टुडंट असे असतील ज्यांना नॉवेल वन शॉट करायची आहे, जास्त त्याचा ताण घ्यायचा नाहीये, तर युनिव्हर्सल आन्सर सुद्धा दिलं होतं. कोणताही प्रश्न येऊ दे, तुम्ही जर ते लिहिलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली मार्क्स मिळतात. सेम आज आपल्याला डिस्कस करायचं आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ह्या तुमच्या तिसऱ्या नॉवेल बद्दल. कारण हिस्ट्री ऑफ नॉवेल वर तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात. टू सर विथ लव्ह झालेला आहे आणि आता अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज ही आपल्याला नॉवेल डिस्कस करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल 2024 आणि 2022 बोर्डामध्ये जर क्वेश्चन बघितलं तर काही अशा पद्धतीनं 2024 आणि 22 बोर्डामध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत. राईट. आता या पीडीएफ सोबत जेवढेही जण CPL जॉईन केलेले आहेत त्यांना ह्या क्वेश्चनचा PDF मिळेल, तिथून ते पाठांतर करू शकतात. आता ह्या PDF मध्ये मी तुम्हाला ह्या 2022 आणि 24 मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऑलरेडी ऍड करून देत आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं जाईल. और जे ऑलरेडी ऍडव्हान्स लेवलवर पोहोचलेले आहेत इंग्लिश मध्ये, की ज्यांना ऑलरेडी माहिती आहे की इंग्लिशचा अभ्यास कसं करायचा आहे काय नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे लास्ट इयर क्वेश्चन, लास्ट इयर म्हणजे प्रश्नाला एक्झाम मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स देत आहे, जेणेकरून एक्झॅक्ट त्यांना कळेल की प्रश्न काय आले होते आणि त्याचा आन्सर काय लिहायचा आहे. आता अप्रिशिएट फिलिक्स फॉक ऍज द प्रोटोगॉनिस्ट ऑफ अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज हा प्रश्न 2024 बोर्डला विचारण्यात आला होता. हा त्याचा एवढा आन्सर तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे फॉर 2 मार्क्स साठी. ऑल राईट. आणि जेवढेही स्टुडंट्स आयदर इंग्लिश मिडियमचे असतील और मराठी मिडियमचे असतील, मेक शुअर करा आपलं DATU अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जो 100 रुपीजचा नोट्सचा कोर्स आहे त्याच्यामध्ये ही नॉवेल, या नॉवेलचं भाषांतर मराठीमध्ये सुद्धा आहे. जसं की तुम्हाला एक गोष्ट ऐकल्यासारखं ऐकायचं आहे आणि एक्झाम मध्ये लिहून टाकायचं. सो तुमच्याकडून एक्सपेक्टेड असेल की ही जी नॉवेल आहे एक वेळेस मराठीतून वाचून घेता येईल, जेणेकरून तुम्हाला काही काही स्टुडंट असे असतात की त्यांना जे विचार त्यांनी मनामध्ये मराठीत करत आहेत ते एक्झाम मध्ये इंग्लिश मध्ये त्यांना लिहिता येतात. बस त्याच्यासाठी तुमचा काय पक्का पाहिजे, टेन्स पक्का पाहिजे. आणि त्या बेसिसवर तुम्ही मराठीमधून जर नॉवेल व्यवस्थित वाचून घेतलं तर त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला इंग्लिश मध्ये लिहिता येईल. हे 2024 चे 2 प्रश्न आहेत. 2022 बोर्डामध्ये जे 2 प्रश्न आले होते त्यातला पहिला होता डिस्क्राईब हाऊ फिक्स द डिटेक्टिव्ह क्रिएट्स प्रॉब्लेम फॉर मिस्टर फॉक बाय अरेस्टिंग हिम फॉर बँक रॉबरी अँड हाऊ मिस्टर फॉक ट्राईज टू सॉल्व द प्रॉब्लेम. जसं की तुम्हाला माहित आहे या नॉवेल मध्ये मिस्टर फॉगला जे आहे ते अरेस्ट करण्यात आलं होतं डिटेक्टिव्ह मार्फत, आणि मग ते कशा पद्धतीने त्यांना अरेस्ट करण्यात आलं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फिलिप्स फॉगनं कशा पद्धतीनं ते सॉल्व्ह करत गेलं काय नाही ते तुम्हाला लिहायचं आणि त्याचं आन्सर जे आहे हे एवढंच आहे, जास्त तुम्हाला लिहायचं नाही. त्यानंतर सेकंड प्रश्न 2022 ला आला होता. इन व्हॉट वेज मिस्टर फॉग फायनल विनिंग वेगर कनेक्टेड विथ औडा. औडा ही एक या नॉवेल मधली एक कॅरेक्टर आहे. सो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता. आता हे झाले 2022 आणि 24 बोर्डाला आलेले क्वेश्चन्स. आता नेक्स्ट आपल्याला डिस्कस करायचंय की सर 2025 बोर्डाला या नॉवेल मधून कोणते कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत. सो चेक करा. प्रोबेबल क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचं आहे. 5 क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगेन, त्याचा आन्सर नॉट ओनली सांगेन बट त्याचा आन्सर सुद्धा लिहून देईन. कोणते कोणते ते 5 प्रश्न आहेत एक वेळेस व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. प्रश्न पहिला आहे हाऊ डज पासपोर्ट आउट कंट्रीब्यूट टू द सक्सेस ऑफ फिलिप्स फॉक्स जर्नी. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्कस द सिग्निफिकन्स ऑफ ट्रॅव्हल अँड ऍडव्हेंचर इन द नॉवेल. एक्झामाइन द थीम अँड टाइम पंक्च्युअलिटी इन अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. त्यानंतर हाऊ डज फिलिप्स फॉक्स कॅरेक्टर चेंज थ्रू हिज एक्सपिरियन्सेस इन द नॉवेल. एक्सप्लेन द रोल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन द सक्सेस ऑफ फॉक्स जर्नी. असे 5 क्वेश्चन्स आहेत जे की एक्सपेक्टेड आहेत. आता नुसतं प्रश्न सांगून चालणार नाही, तर त्याचे आन्सर्स पण, तर त्याचे आन्सर्स लगेच मी तुम्हाला याच PDF मध्ये देत आहे. पहिला प्रश्न आहे पासपोर्ट आउटचं कंट्रीब्युशन. त्यानंतर आहे नेक्स्ट
सिग्निफिकन्स ऑफ ट्रॅव्हल ॲडव्हेंचर, त्यानंतर थीम अँड टाइम पंक्च्युअलिटी, त्यानंतर फिलिस फॉक्स कॅरेक्टर डेव्हलपमेंट. हे असे 4 क्वेश्चन झालेले आहेत. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट इथं 5व्या क्वेश्चनचा आन्सर नाहीये, बट मी मे बी ट्राय करेन डेफिनेटली पीडीएफ मध्ये मी तुम्हाला त्याचा आन्सर्स देऊन टाकेन. ओके, जस्ट एक वेळेस ट्राय करेन, मला लगेच त्याचा आन्सर मिळू शकते का वेट. ओके, कारण ऑलरेडी असेल त्याचा आन्सर. चलो फाइंड आउट मिळालं. बस ते पीडीएफच्या नादामध्ये थोडंसं हे झालं होतं. रोल ऑफ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशनचा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला दिसेल इथं. ओके राईट. सो हा सुद्धा क्वेश्चन एक वेळेस व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट ज्याच्यासाठी तुम्ही स्ट्रीम बघत आहेत की सर हे जे तुम्ही 5 प्रश्न आम्हाला सांगितले, सपोज हे 5च्या 5 आम्ही केलं आणि किंवा झालंच नाही कारण बाकीच्या सब्जेक्टचा सुद्धा अभ्यास असतात, जसं की तुम्ही प्रॉमिस केलात की थोडक्यात आम्हाला इंग्लिश एक्सप्लेन करणार आहात आणि त्याचे आम्हाला मार्क्स मिळतील. सर मग असं काहीतरी एखादा एक आन्सर आहे का, ते लिहिल्यानंतर मला ऑटोमॅटिकली त्या नॉवेलशी रिलेट त्या प्रश्नाचे 2 पैकी 2 मार्क मिळतील. यस, सर्वात पहिला इफ यू नो, जर तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा स्वरूप माहित असेल, तुम्हाला जर इंग्लिशच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहित असेल तर त्यामध्ये जे क्वेश्चन, वेट मी तुम्हाला डायरेक्ट शो करतो कारण असं सांगितलेलं समजणार नाही. ही तुमची इंग्लिशची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामध्ये क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 5 मधला सी. ओके, क्वेश्चन नंबर 5 मधला सी हा एक्सपेक्टेड आहे पूर्णच्या पूर्ण अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज या नॉवेलशी रिलेटेड. अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज या नॉवेलशी रिलेटेड आहे आणि इथं 2 प्रश्न विचारण्यात येतात. आता कोणते 2 विचारण्यात येतात त्याचे जे गेस आहेत ते मी 5 दिलेले आहेत. सपोज त्या 5 पैकी नाही आलं किंवा त्या 5 पैकी तुम्हाला तिथं प्रश्नच आठवला नाही किंवा सर कुठं 5च्या 5 पाठांतर करत बसायचं, असं आम्हाला 2 क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता का, की तिथं कोणतेही प्रश्न होते आम्ही ते लिहिल्यानंतर मार्क मिळेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, सरळ सरळ हे 2 आन्सर्स मी तुम्हाला तिथं देत आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 वेज, राईट. बस तुम्हाला अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलशी रिलेटेड, मी वेज म्हणलं माय बॅड. बस तुम्हाला हा फर्स्ट आन्सर तिथे लिहून टाकायचा आहे. 3 पॅरेग्राफ आहेत, कोणताही प्रश्न येऊ दे, बस तुम्हाला तिथे लिहून टाकायचं. ऑटोमॅटिकली सर्व तुमचे त्याच्यामध्ये कव्हर होतील. दुसरा प्रश्न आलं तर दुसरं लिहून टाकायचं. आता मोस्ट तुमच्यापैकी मॅक्सिमम मध्ये सर हाऊ इज दिस पॉसिबल, हे असं कसं शक्य आहे, कारण तिथं कॅरेक्टरशी रिलेटेड प्रश्न विचारू शकते, थीमशी रिलेटेड प्रश्न विचारू शकते, राईट, चॅलेंजेस टीमवर्कशी रिलेटेड प्रश्न विचारू शकते. बस त्यासाठी तुम्हाला ड्रीम 11 खेलो दिमाग से काम करायचं. सर कसं काम करायचंय बघा. सपोज जर तुम्हाला क्वेश्चन आलं, कॅरेक्टर बेस्ड क्वेश्चन आलं, राईट, हे बघा इथं चेक करा. कॅरेक्टर बेस्ड जर क्वेश्चन्स आले तर तुम्हाला काही शब्द या आन्सर्स मध्ये दिलेले आहेत, त्याच्या खाली अंडरलाईन करायचे आहेत. अडॅप्टेबिलिटी, ग्रोथ, इमोशनल ट्रान्सफॉर्मेशन, त्यानंतर स्पेशली विथ औडा, हे तुम्हाला जे शब्द आहेत ह्याच्या खाली अंडरलाईन करायचे. सपोज कॅरेक्टरशी रिलेटेड आलेच नाही प्रश्न, जर क्वेश्चन आला थीम बेस्ड क्वेश्चन्स आले तर मग तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे फॉक्स जर्नी. फॉक्स जर्नी रिप्रेझेंट रेसिलियन्स अँड पॉवर ऑफ ह्युमन स्पिरिट, अशा शब्दाखाली अंडरलाईन करायचं आहे. बस तुम्हाला त्या टीचरच्या मनासोबत तिथे खेळायचं आहे. ओके, आन्सर तर तुम्ही तेच लिहिणार आहात, प्रश्न कोणते येऊ दे, फक्त जे इम्पॉर्टंट शब्द आहेत जे टीचरला पाहिजे असतात ते तिथं अंडरलाईन करायचं, राईट. हे असेच 2 प्रश्न मी तुम्हाला ह्याच्या अगोदर टू सर विथ लव्ह या नॉवेलशी रिलेटेड दिलं होतं आणि आता मी तुम्हाला तिथे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉवेलशी रिलेटेड देत आहे. हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं करायचं आहे. ऑल राईट. सो असं एक्सपेक्ट करेन तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून की मागचे 2 आन्सर्स आणि हे 2 आन्सर्स मुप्पाट पाठच करून टाकायचे. काही पण करून नॉवेलचे 16 पैकी आपल्याला 12 ते 13 मार्क काढून घ्यायचे, राईट. ते कसं काढून घ्यायचं काय नाही, बस ते पाठांतर करायचं. मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं होतं, बोर्डाचा टॉपर सुद्धा असू दे, राईट, किंवा कोणतंही असू दे, 95% ऑफ स्टुडंट्स जे आहेत
ते नॉवेल रट्टा मारून लिहितात, राईट. 5% स्टुडंट असे आहेत की ज्यांचं ग्रामर वगैरे चांगलं असतं, त्यांची इंग्लिश भाषेवर पकड चांगली असते, प्रभुत्व असतं, त्यामुळं ते प्रॉपर पद्धतीनं स्टोरी पाठ करून जातात, वाचून जातात, समजून घेऊन जातात आणि तिथं ओन वर्ड्स मध्ये लिहितात. आणि बाकीचे 95% जे स्टुडंट्स आहेत त्यांनी ताण घ्यायचं नाही, मी जे सांगितलं तसं लिहायचं, तुम्ही सुद्धा त्यांच्या कंध्याला कंधा लावून पुढे जाताल, राईट. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सीपीएल मधले सर्व काम पटापट करत जा. आय नो मागचे 2 दिवस मी थोडंसं आउट ऑफ टाउन असल्यामुळं व्हिडिओज झाले नाहीयेत, बट इथून डेली व्हिडिओज तुम्हाला मिळतील, डोंट वरी अबाउट इट, ओके. त्याच्यासाठीच आपण सीपीएल हे अशा काही गोष्टी होत असतात, अजून मधून अचानकपणे सुट्टी पडत असते, त्याच्यामुळेच आपण सीपीएल दरवर्षी आपण जानेवारी महिन्यात स्टार्ट करतो. या वर्षी आपण नोव्हेंबरच्या एंडला किंवा 1 डिसेंबर पासून स्टार्ट केलेला आहे. ऑलरेडी आता डे नंबर 5 आपलं चालू आहे आणि आज 2 डिसेंबर आहे. मीन्स आपण ऑलरेडी सीपीएल 1 महिना आपल्याजवळ 31 डेज आपल्या हातामध्ये आहेत. डोंट वरी, सिलेबस कव्हर होऊन जाईल. तुम्ही फक्त सांगितलेलं काम पटापट करायचं आहे, सर्व गोष्टी वेळेत कंप्लीट करून ठेवून टाकायच्या. आता तुमचं काम आहे काहीही करून याच्यातला एक आन्सर तुम्हाला आजच्या आज पाठ झाला पाहिजे, दुसरा आन्सर उद्या पाठ करून टाकायचा आणि एव्हरी गॅप ऑफ 3 डेज, दर 3 दिवसाच्या गॅप नंतर हे लिहिलेलं वाचून काढायचं, पुन्हा एक वेळेस लिहून काढायचं. अदरवाईज असं होईल तुम्ही डिसेंबरमध्ये पाठ करून टाकताल, जानेवारीमध्ये विसरताल, मग फेब्रुवारीमध्ये एक्स्ट्रा टाइम देऊन पाठ करावं लागेल. हे अशी नौबत न आणून देता ज्या वेळेसचं काम त्यावेळेसच करून संपून टाकायचं. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत पाहता राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DHU अकॅडमी. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. बेस्ट ऑफ लक.